पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। आत्तापर्यंत 18 लोकांचा मृत्यू जो आहे तो आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर या विषारी दारूचं प्रकरण जे आहे ते आता दापोडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जे आहे ते भोवलेलं आहे। त्यांचं या ठिकाणी निलंबन जे आहे ते झालेलं आहे। विजय वाघमारे प्रथम त्यांच्याकडून ही घटना घडल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केला होता। त्यांचं आता या ठिकाणी निलंबन झालं आहे। त्याचप्रमाणे तपास पथकाचे इंचार्ज असलेले जे अधिकारी आहेत त्याचप्रमाणे 4 कर्मचारी हे देखील निलंबित झाले आहेत। त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे म्हणजेच युनिटचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे हे यांची रवानगी जी आहे ती आता नियंत्रण कक्षात झालेली आहे। त्यामुळे याची व्याप्ती जी आहे ती आता वाढताना पाहायला मिळत आहे। आपण यामध्ये पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य आरोपी योगेश वानखेडे जे आहे ते याचा कसून तपास जो आहे तो दापोडी पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी ऑनलाईन मिथेनॉल जे आहे ते खरेदी केलं असल्याचं या तपासात समोर आल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत असताना आता हा तपास जो आहे तो आता CID वर्ग करण्यात आला आहे। कारण की आपण पाहिलं तर पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या दोन्ही शहरांमध्ये ही विषारी दारू जी आहे ती वितरित झाली। त्यानंतर अनेकांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाला। त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळेच पुणे असेल पुणे ग्रामीण असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल या ठिकाणी दाखल असलेल्या गुन्हे जे आहेत ते आता CID वर्ग करण्यात आलेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची आता व्याप्ती किती वाढती हेच पाहणं आता या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।